नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी महेश सर परत एकदा आलोय इनइक्वालिटीचा सेकंड पार्ट घेऊन. तर आपण आज याच्यामध्ये सेकंड पार्टच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत कोडेड इनइक्वालिटीचे जे नवीन कन्सेप्ट आहेत ते बघणार आहोत, बेसिक पासून शॉर्ट ट्रिक पर्यंत. त्याच्यानंतर आपण मागच्या पार्ट मध्ये जे आपण क्वेश्चन्स घेतले होते त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. नॉर्मल क्वेश्चन्स आणि कॉमाचे क्वेश्चन्स हे सगळं आज या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यापूर्वी मी सर्वांना आवाहन करेल, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील तर प्लीज आधी सबस्क्राईब करा चॅनलला, त्याच्यानंतर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि जे पण तुमचे काही कमेंट्स असेल आमच्याबद्दल कमेंट्स किंवा सजेशन्स आम्हाला देऊ शकता. आणि आवडलं नक्की तर व्हिडिओ लाईक करा. ओके, थँक्यू. तर स्टार्ट करूया. इनइक्वालिटीज मध्ये जे काय पहिले पॉझिटिव्ह काय स्टेटमेंट असेल आणि काही निगेटिव्ह स्टेटमेंट्स असतील. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे आपल्याला कळायला पाहिजे. जसं की आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, बेसिकली तीन प्रकारचे आपल्याकडे स्टेटमेंट्स कन्क्लुजन्स आहेत: ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल्स टू. या तीन वरती सगळ्या गोष्टी चालतात आपल्या. ओके, तर पहिले बघूयात. जर का आपल्याला इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेलं असेल A@B म्हणजे $B, $B, $B आणि त्याच्यानंतर A कॉर्पोरेट B. ओके, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स दिले जातील. इन्स्ट्रक्शन त्याला कन्वर्ट कसं करायचं ते आपण बघूयात. इफ जर का असं म्हटलं तर A इज ग्रेटर than B, A is smaller than B, A is either smaller or greater than, either smaller or equal to B, either greater or equal to B. आणि त्याच्यानंतर A is equal to B. डायरेक्टली दिलेलं आहे. A is greater than B, A is smaller than B, A is either smaller or equal to B. A star B means A is either greater or equal to B आणि A is equals to B. तर आता बघा याला कन्वर्ट कसं करायचंय, म्हणजेच काय, A@B याचा अर्थ त्यांनी असं घेतलेला आहे की A इज ग्रेटर दॅन B. डायरेक्ट जसं आहे तसं याला पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स म्हणजे जे आहेत तेच द्यायचं आपल्याला. त्यानंतर A इज स्मॉलर दॅन B, त्यानंतर आयदर स्मॉलर ऑर इक्वल टू म्हणजे काय, एकतर तो लहान असेल किंवा इक्वल टू B. त्याच्यानंतर आयदर A इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू B आणि लास्ट A इज इक्वल्स टू B. हे सगळे स्टेटमेंट्स आपल्याला तिथे दिलेले असतील, फक्त याच्यामधून कन्वर्ट करता आपल्याला आलं पाहिजे. हे सगळ्यात मोठा मुद्दा आहे. जर का याच्यामध्ये एक जरी चूक झाली एक्झाम मध्ये तर विचारलेले जे 4-5 क्वेश्चन आहेत ते सगळे चुकण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये कन्फ्युजन राहू देऊ नका आणि ही कन्सेप्ट एकदम प्रॉपरली क्लिअर करून घ्या. ओके, तर त्याच्यानंतर आता हे झाले पॉझिटिव्ह, म्हणजे जे स्टेटमेंट दिलेले आहेत जशाला तसं आपल्याला कन्वर्ट करायचं. ओके, आता जर का निगेटिव्ह स्टेटमेंट आली तर काय करावं लागेल बघा. आता निगेटिव्ह स्टेटमेंट्स मध्ये काय काय दिलेलं असेल, म्हणजे जे दिलं नाही ते आपल्याला बघावं लागेल. नॉट, नायदर वगैरे असे काही स्टेटमेंट्स दिलेले असतील. जसं की बघा, ओके, ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल्स टू. ओके, A@B मीन्स काय दिलेलं आहे, A इज not greater than B, not less than B. A is neither smaller nor equal to B. A is neither greater nor equal to B. आणि लास्ट
A is not neither smaller nor greater than B. हे 5 स्टेटमेंट, नॉट नायदर असे तुम्हाला स्टेटमेंट्स मध्ये शब्द दिसतील. त्यावेळेस बघा ए इज नॉट ग्रेटर दॅन बी. सोपं बघा कसं सॉल्व्ह करायचंय. 3 कन्सेप्ट आहेत आपल्याकडे, एक ग्रेटर, एक लेस किंवा आणि इक्वल टू. ए इज नॉट ग्रेटर दॅन बी, तो ग्रेटर नाहीये, तर काय शक्यता आहे? तो लहानही असू शकतो किंवा इक्वल असू शकतो. म्हणून ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. इज नॉट ग्रेटर दॅन बी, तो मोठा नाहीये, तर काय असू शकतो? एक तर लहान असेल किंवा इक्वल असेल. त्याच्यानंतर इज नॉट लेस दॅन बी, तो लहान नाहीये, म्हणजे काय असेल? ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बी. त्याच्यानंतर म्हटलेला ए इज नायदर स्मॉलर दॅन नॉर इक्वल टू बी, तो लहान पण नाही आणि इक्वल पण नाही, म्हणजे काय शक्यता आहे? एकच, ए इज डेफिनेटली ग्रेटर दॅन बी. त्याच्यानंतर ए स्टार बी मीन्स ए इज नायदर ग्रेटर नॉर इक्वल टू बी, तो मोठा पण नाहीये आणि इक्वल पण नाहीये, म्हणजे काय असायला पाहिजे? ए इज लेस दॅन ऑर सॉरी ए इज लेस दॅन बी. आणि शेवटचं ए इज नायदर स्मॉलर नॉर ग्रेटर दॅन बी, म्हणजे तो स्मॉलर पण नाहीये आणि ग्रेटर पण आहे. नॉट स्मॉलर नॉट ग्रेटर दॅन बी, म्हणजे एकच ऑप्शन उरतोय. काय असायला पाहिजे? ए इज इक्वल्स टू बी. आलं लक्षात? तर हे बेसिक कन्सेप्ट आहेत. याच्यावरून आपल्याला त्याचे जे सिम्बॉल दिलेले आहेत त्याला इनइक्वालिटीज मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि आपल्याला आन्सर करायचं. ओके, हे जरा टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर असल्यामुळे आपल्याला थोडंसं केअरफुल राहावं लागतं आणि अलर्ट पण राहावं लागतं, कारण याच्यामध्ये सिम्बॉल्स वापरलेले आहेत, डायरेक्ट क्वेश्चन्स दिलेले नाहीये. ओके, नाउ या टाइपचे क्वेश्चन आले तर सोडवायचे कसे हे बघा. एक डायग्राम आहे, डायरेक्ट आपण कन्सेप्ट कडे जाऊया. एक डायग्राम आहे, ते डायग्राम आपल्याला बाहेर करायचे. बाहेर म्हणजे जास्त लोड नाही घ्यायचं, सिंपल डायग्राम आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ओके थोडंसं क्लिअर करूया. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल्स टू. खालच्या साईडला एरो, खालच्या साईडला एरो. ओके, इक्वल पासून सगळे बाहेरच्या साईडला एरो. ओके, दॅट्स इट. ग्रेट, एवढाच डायग्राम आहे. आता आपल्याला इन्स्ट्रक्शन मध्ये जर काय दिलं असेल ए स्टार बी, कन्वर्ट करता येईल सर्वांना. मीन्स ए इज ग्रेटर दॅन बी. ए, ओके, ए स्टार बी मीन्स ए इज ग्रेटर दॅन बी. A dollar B means A is less than B. A hash B means A is equals to B. A copyright B means A is greater than or equal to B. And last A at the rate B means A is less than or equal to B. आता हे असंच असतं प्रत्येक वेळेस, असं बिलकुल नाहीये. जे क्वेश्चन मध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत त्याला आपल्याला रीड करायचं आणि त्याला कन्वर्ट करून घ्यायचंय. ओके, तर आता काय करायचं आहे, डायग्राम बद्दल थोडंसं फोकस करूयात. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा किंवा अपोजिट सिम्बॉल असेल त्यावेळेस आन्सर काय असायला पाहिजे? रॉंग, राईट. आणि ते का रॉंग असायला पाहिजे ते पण मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय. सो प्लीज जर का हे कॉन्सेप्ट डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ बघू नका, याचा पहिला पार्ट बघा, जेणेकरून की तुम्हाला याचे कन्सेप्ट प्लॅन क्लिअर होतील आणि बेसिक पण क्लिअर होतील. ओके, नाउ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कोणता सिम्बॉल आहे? कॉपरेट, इथे लिहून घ्या. त्यानंतर लेस दॅन ऑर इक्वल टू कोणता आहे? ऍट द रेट. त्याच्यानंतर ग्रेटर कोणता आहे? स्टार. त्याच्यानंतर लेस कोणता आहे? डॉलर. आणि लास्ट इक्वल टू कोणता आहे? हॅश. आता लक्ष द्या मित्रांनो, आपल्याला करायचं काय? क्वेश्चन दिलेला असेल कसा, सपोज पी क्यू आर एस टी. P is copyright Q. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे स्टार, त्याच्यानंतर हॅश आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला डॉलर. ओके, तर कन्क्लुजन मध्ये असं देतील P is स्टार. येस. सेकंड कन्क्लुजन T is star P. Third conclusion
P कॉपीराइट R. ओके, अशा टाइपचे जर काही 3 आपल्याला क्वेश्चन्स दिलेले असतील, ओके, तर आता बघा P T P R. ओके, तर आता हे सॉल्व्ह कसं करायचं, तर आपली ट्रेडिशनल मेथड काय असायची पहिले, तर आपण काय करायचो, हे स्टेटमेंट इथे लिहायचो, काय P Q R S T. P आणि Q मध्ये कोणता सिंबल आहे, कॉपीराइट. कॉपीराइट म्हणजे काय, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. नंतर Q आणि R मध्ये काय आहे, स्टार. स्टार म्हणजे काय, ग्रेटर दॅन. R आणि S मध्ये काय दिलेलं आहे, हॅश, तर म्हणजे इक्वल टू, आणि डॉलर म्हणजे लेस दॅन. फर्स्ट कन्क्लुजन, सेकंड कन्क्लुजन, थर्ड कन्क्लुजन. P पासून S, स्टार म्हणजे काय, P इज ग्रेटर दॅन S, T इज ग्रेटर दॅन P, आणि थर्ड P इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारायचे हे, आणि आपण असं करून सॉल्व्ह करायचे, आणि आन्सर काढायला काही वेळ लागणार नाही. P पासून S ला यायचं, P पासून S ला जो विचारलाय तो आहे का आहे, इक्वल टू चालतो का, आणि त्यासोबत हा चालतो का, ग्रेटर सोबत ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे काय, सिंगल सिंबल सोबत डबल सिंबल चालतो, सो आन्सर इज राईट. T पासून P ला जायचंय, T पासून P ला मला पहिल्यांदाच अपोजिट सिंबल दिसत आहे, सो आन्सर इज रॉंग. बघा, सेकंड कन्क्लुजन मध्ये अपोजिट सिंबल भेटले म्हणून आपण आन्सर रॉंग करतोय. ते तुम्हाला इथे का सांगतोय आता हायलाइट करून, ते आपल्याला इथे आल्यानंतरच कळेल. आणि थर्ड क्वेश्चन, P पासून R ला यायचंय, P पासून R ला यायचंय, जो विचारलाय तो आहे का, आणि डबल सिंबल सोबत सिंगल सिंबल चालतो का, नाही चालत, सो आन्सर इज रॉंग. पण ही खूप जास्त लेंदी मेथड व्हायची, प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला स्टेटमेंट बनवायला लागायची, कन्वर्ट करायला लागायचं, आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे टाइम कन्झ्युमिंग असायचा. अवघड नाहीये, फक्त टाइम कन्झ्युमिंग. मग त्याला सोपं कसं करायचं बघा, आता या डायग्रामला फोकस करूयात आपण. ओके, फक्त लक्षात ठेवायचंय अपोजिट सिंबल मध्ये जाता येणार नाही. क्वेश्चनला कुठून कुठपर्यंत जायचं ते बघायचं. ओके, जर का मला इथून इथे जायचं असेल जाता येईल का, ग्रेटर पासून लेस दॅन कडे जाता येईल का, नाही, कारण ग्रेटरच्या नंतर लेस दॅन अपोजिट सिंबल होईल. ग्रेटर पासून लेस दॅन ऑर इक्वल टू नाही जात नाही, म्हणजेच काय, डायगोनली अपोजिट आणि डायरेक्ट अपोजिट जाता येणार नाही. ग्रेटर पासून लेस कडे जाता येत नाही, ग्रेटर पासून लेस दॅन इक्वल टू ला पण जाता येत नाही, किंवा लेस दॅन इक्वल टू पासून ग्रेटर ला जाता येत नाही, लेस दॅन इक्वल टू पासून लेस दॅन इक्वल टू ला पण जात नाही. सो अशा पद्धतीने बघा, आपल्या अपोजिट मध्ये जाता येत नाही, फक्त एरोचा आपल्याला वापर करायचा आहे. एरो आपल्याला स्प्रिंग माहित असेल तुम्हाला, ज्या साइडने आपण प्रेस करतो सोडल्यानंतर आहे त्याच पोझिशनला येऊन बसते. सेम कंडिशन एरोच्या बाबतीत आहे इथे. जसं की बघा, सपोज मी इथून इथे जाता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही, अपोजिट आहेत काय, नाही, इथून इथे जाता येईल, पण एरो काय म्हणते मला, नाही थांबता येणार नाही, तुम्हाला आहे त्या जागेवरती जावं लागेल, कोणत्या, स्टार वरती. म्हणजेच काय, एरोचा अर्थ काय होतो, जर का तुम्ही त्या एरोला वापरला, बघा विनाकारण कुठेही नाही जायचंय, जर का त्या एरोचा वापर झालाच तरच त्या एरोचा वापर करायचा, अदरवाइज जर का डायरेक्ट कॉपीराइट पासून हॅश ला गेलो तर एरो काय म्हणतोय, मला परत कॉपीराइट लिहायचंय. ओके, सपोज एक एक्झाम्पल, ए कॉपीराइट बी हॅश सी. ओके, एक एक्झाम्पल बघा, जर का पहिला सिंबल कोणता, ए पासून सी ला जायचं मला, राईट, ए पासून सी ला जात असताना ए कॉपीराइट बी म्हणजे पहिला सिंबल हा, त्याच्यानंतर कोणता सिंबल दिलेला आहे, हॅशचा सिंबल दिलेला आहे, आणि हॅश काय म्हणतोय, हा एरो तुम्हाला इथे थांबता येणार नाही, इथे यावं लागेल. का, कारण या एरोचा वापर केला मी, इथे आलो. मग काही विद्यार्थी काय करतात, सर हा एरो पण इथे जातो, पण मला सांगा या एरोचा आपण वापर केलेला आहे का क्वेश्चन मध्ये, नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत याचा वापर झालेला किंवा क्वेश्चन मध्ये दिलेला नाहीये तोपर्यंत या एरोकडे जायचं नाही. ओके, सो आपण फायनल काय करावं लागेल, ए कॉपीराइट बी हॅश सी, कॉपीराइट पासून हॅशला जावं लागेल, परत इथे जावं लागेल, म्हणजे फायनली कुठे थांबतो मी, कॉपीराइटला, आणि आन्सर तेच असेल. म्हणजे आता आन्सर कसं काढायचं बघा, नीट लक्ष द्या. जर काय मी इथून इथे गेलो तर परत इथे जायचंय, मी इथून इथे गेलो परत इथे जायचंय, मी इथून इथे गेलो फक्त परत इथे जायचंय. पण जर का मी इथून इथे आणि इथे गेलो तर कुठे यावं लागेल, फायनली इथेच. का, बघा इथून इथे आलो, इथेच आलो, त्याच्यानंतर इथून हॅशला गेलोय, परत इथे चालू, म्हणजे एरोचा जर वापर झाला असेल तर त्याच्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला जायचंय. ओके, आणि इथून स्टार पासून डॉलरला जा म्हटलं तर जाताच येणार नाही, स्टार पासून @ला जाताच येणार नाही. ओके,
आणि आन्सर कसं काढायचं, मी जिथून ए पासून स्टार्ट केलंय सी ला थांबलोय, जिथं मी फायनली थांबतोय तोच सिम्बॉल जर का याच्यामध्ये असेल तर आन्सर राईट. हे महत्वाचा मुद्दा. जर बघा पी पासून एस ला यायचंय, ओके, पी पासून एस पर्यंत जात असताना कोणते कोणते सिम्बॉल दिले आहेत, कॉपीराइट, स्टार आणि हॅश. ओके, तर मी जिथं फायनली थांबेल तोच सिम्बॉल जर का इथं असेल तर आन्सर राईट, अदरवाइज रॉंग. ओके, पी पासून एस पर्यंत जात असताना पहिला सिम्बॉल कोणता आहे, कॉपीराइट, नंतर स्टार, नंतर हॅश. कॉपीराइट इथं आहे, ओके, तिथून स्टारला जाता येईल का आपल्याला, बघा स्टारला जाता येईल का, जाता येईल, काही प्रॉब्लेम नाही, इथे थांबलोय, मला दुसरीकडे जायची गरज नाही. त्याच्यानंतर हॅशला, ओके, हॅशला जाता येतं पण थांबता येत नाही, एरो काय म्हणतोय, परत मला वापस इथे जावं लागेल. म्हणजे फायनली कुठे थांबतोय मी, स्टारला थांबतोय आणि तोच सिम्बॉल इथे आहे का, आहे, तर आन्सर इज राईट. बघा हाच क्वेश्चन इथे राईट झाला होता. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन, टी पासून कुठे जायचं आपल्याला, पी ला. आता बघा हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा मी लेफ्ट टू राईट जातोय, जिथं मी फायनली थांबतोय, जसं की आपण स्टारला थांबलो होतो, तोच सिम्बॉल मी इथे बघणार आहे. जर का असेल तो सिम्बॉल तरच आन्सर राईट, अदरवाइज रॉंग. ओके, पण ज्या सिच्युएशन मध्ये आता बघा टी पासून पी ला जातोय, मी टी पासून पी म्हणजे कोणत्या साईडला जातोय, राईट टू लेफ्ट, उलट्या दिशेने जातोय, तर मग त्यावेळेस काय करायचंय, मी ज्या सिम्बॉलला, जर का सपोज मी स्टारला थांबलो फायनली, सपोज, ओके, तर मला कोणता सिम्बॉल बघायचा आहे, त्याच्या अपोजिटचा सिम्बॉल इथे आहे का, तर आन्सर राईट, अदरवाइज रॉंग. जर का मी डॉलरला थांबलो फायनली, तर त्याच्या अपोजिट कोण आहे, स्टार, आणि स्टार जर का फायनली टी पासून पी पर्यंत येत असताना असेल तर आन्सर राईट. म्हणजेच काय, जेव्हा आपण रिव्हर्स मध्ये जातोय, नीट लक्ष द्या, जेव्हा आपण रिव्हर्स मध्ये येतोय म्हणजे राईट टू लेफ्ट येतोय कोऑर्डिनेट इक्वालिटी मध्ये, जिथं मी ज्या सिम्बॉल वरती फायनली थांबलोय त्याच्या अपोजिटचा जर का सिम्बॉल तिथे असेल तरच राईट, अदरवाइज रॉंग. तोच फायनली सिम्बॉल घ्यायचा नाहीये जो जिथे थांबतोय त्याच्या अपोजिट साइडचा. ओके, मग पी पासून टी ला जायचं, पी पासून टी ला, सॉरी, टी पासून पी ला जायचं, टी पासून पी, तर पहिला सिम्बॉल कोणता आहे, डॉलर. ओके, त्याच्यानंतर कोणता आहे, हॅश. डॉलर पासून हॅशला जाता येतो का, जाता येतं, पण हॅश काय म्हणतोय, तुम्हाला परत इथे जावं लागेल. त्याच्यानंतर कोणता आहे, स्टार. मग इथून स्टारला जाता येईल का, नाही, अपोजिट सिम्बॉल, सो आन्सर इज रॉंग. आता आठवा, मी तुम्हाला सांगितलं होतं टी पासून पी ला सेकंड मध्ये अपोजिट सिम्बॉल असल्यामुळे रॉंग केलं होतं. तोच कन्सेप्ट, जर का मी इकडून इकडे येतोय म्हणजेच अपोजिट सिम्बॉल आहे आणि आन्सर इज रॉंग. ओके, सो नेक्स्ट, पी पासून आर ला जायचं, पी पासून आर ला काही प्रॉब्लेम, जिथे मी फायनली थांबतोय तिथेच, कारण लेफ्ट टू राईट जातो. पी पासून आर ला जायचंय, तर कॉपीराइट आणि स्टार, कॉपीराइट इथे आहे, स्टार इथे आहे, सो आन्सर इज स्टार असायला पाहिजे पण नाहीये, सो आन्सर इज रॉंग. अजून एक कन्क्लुजन घेऊया त्याच्यामध्ये. जर का आता हे क्वेश्चन भेटून द्या, जर का इथे मी हॅश इथे वापरला असता आणि स्टार इथे वापरला असता, नीट लक्ष द्या, क्वेश्चन चेंज होतोय. जर का मी इथे हॅश वापरला असता आणि इथे स्टार वापरला असता, तर फर्स्ट कन्क्लुजन पी कॉपीराइट आर, आन्सर काय असायला पाहिजे. बघा आता बरेच जण चुकतात त्या क्वेश्चन मध्ये, म्हणून स्पेशली घेतोय हा क्वेश्चन. पी पासून क्यू, क्यू पासून आर, पी पासून आर ला लेफ्ट टू राईट म्हणजे जिथे मी फायनली थांबणार आहे तोच आन्सर असायला पाहिजे. ओके, पी पासून आर ला पहिल्यांदा कॉपीराइट, नंतर हॅश. पहिला कोणता आहे, कॉपीराइट. ओके, त्यानंतर हॅशला जाता येतं का, जाता येतं, पण हॅश काय म्हणतो, मला इथं थांबता येणार नाही, परत कॉपीराइटला यायचंय आणि मग इथे थांबलं. आता बरेच जण कॉपीराइट बघायच्या ऐवजी काय करतात, हा सिम्बॉल वापरून इथे येतात आणि हे आन्सर हुडकायला लागतात. पण मला सांगा, क्वेश्चन मध्ये पी पासून आर पर्यंत जात असताना कुठेतरी स्टारचा उल्लेख आहे का, नाहीच आहे. म्हणून ह्या सिम्बॉलला किंवा ह्या एरोला वापरायची गरजच नाही. तर कुठून कुठपर्यंत, फक्त कॉपीराइट पासून हॅशला, हॅश म्हणतोय इथे थांबता येणार नाही, इथे जायचंय, तर मग जेव्हा इथे येतोय आणि तेच आन्सर आपल्याला इथे पाहिजे आहे का, आहे, सो आन्सर इज राईट. ओके, एक सिली मिस्टेक्स होण्याची शक्यता असते या क्वेश्चन मध्ये, त्यामुळे थोडंसं केअरफुल राहायचं. ओके, तर अशा पद्धतीने या क्वेश्चन मध्ये आपल्याला सॉर्ट आउट करायचे क्वेश्चन्स. याच्यामध्ये आयदर ऑर चे क्वेश्चन्स येऊ शकतात. आता आयदर ऑर साठी मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, आयदर ऑर कोणत्या सिच्युएशन मध्ये येतं, आयदर ऑर फक्त व्हेरिएबल सेम असायला पाहिजेत कन्क्लुजनचे. जसे की सपोज एखादा क्वेश्चन दिलेला आहे A B C D E. ओके, A इज ग्रेटर दॅन B,
greater than or equal to B is equals to C, right? C is less than आणि C is less than or equal to E. B पासून E पर्यंत फर्स्ट कन्क्लुजन, सेकंड कन्क्लुजन आणि E is B. ओके, एक मिनिट, जास्त कन्फ्युजन नको आताच, ते नंतर क्वेश्चन मध्ये घेऊयात. B आणि E ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि थर्ड कन्क्लुजन B is equals to E. आयदर ऑर कधी येतं बघा, अपोजिट सिम्बॉल असला की आयदर ऑर येण्याची शक्यता आहे. आयदर ऑर साठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं तुम्ही, व्हेरिएबल सेम पाहिजेत. कन्क्लुजन 1, कन्क्लुजन 2 आणि कन्क्लुजन 3 तिघांचे व्हेरिएबल सेम आहेत की नाही बघा. बी ई, इथे पण बी इज आहे आणि इथे पण बी इज आहे. व्हेरिएबल सेम असले की जवळपास चान्सेस असतात की आयदर ऑर आन्सर असण्याची शक्यता आहे. ओके, तर त्यावेळेस केअरफुल राहायचं. तर मग मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितल्याप्रमाणे मला सांगा, अपोजिट सिम्बॉल मध्ये किती पॉसिबिलिटीज आहेत, 3. तर त्या तिन्ही पॉसिबिलिटीज इथं आहेत का, म्हणजे बी लहान पण पाहिजे, बी मोठा पण पाहिजे आणि बी इक्वल पण पाहिजे, अशा तिन्ही कंडिशन आहेत का याच्यामध्ये. म्हणजेच काय, बी पासून ई पर्यंत जात असताना अपोजिट सिम्बॉल नाहीये. ओके, एक मिनिट, बी च्या ऐवजी आपण एक काम करूया, इथे इक्वलच्या ऐवजी इथे असं करूया. ओके, हा, बी पासून ई पर्यंत जात असताना अपोजिट सिम्बॉल आहेत, राईट. अपोजिट सिम्बॉल मध्ये किती पॉसिबिलिटीज, 3 पॉसिबिलिटीज आहेत. तर काय करायचं आपल्याला, बी पासून ई, बी पासून ई, बी पासून ई, ग्रेटर, लेस आणि इक्वल टू, ह्या तिन्ही पॉसिबिलिटीज कोणाच्याही एकाच्या होतात का. बी इज लेस दॅन बी, ई इज ग्रेटर दॅन बी, इज इक्वल्स टू बी, किंवा बी इज ग्रेटर दॅन ई, बी इज लेस दॅन ई आणि बी इज इक्वल्स टू ई. म्हणजेच काय, आयदर 1 is 2 or 2 is 2 or 3 is 2. हे बरोबर नसेल तर हे नसेल तर हे नसेल तर हे नसेल तर हे. म्हणजेच काय, अपोजिट सिम्बॉल मध्ये 3 पॉसिबिलिटीज असतात, म्हणून इथे 3 पॉसिबिलिटी घेतल्या. पण जर का लक्षात घ्या, 2च पॉसिबिलिटी असतील तर मग ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी इज इक्वल्स टू सी, राईट. तर ए इज ग्रेटर दॅन सी, सेकंड ए इज इक्वल्स टू सी. परत एकदा सांगतोय, आयदर ऑरच्या कंडिशन, दोन्ही कन्क्लुजनचे व्हेरिएबल सेम असायला पाहिजेत, ए सी. ओके, व्हेरिएबल सेम. सेकंड, दोन्ही कन्क्लुजन मस्ट बी रॉंग. मला सांगा, ए डेफिनेटली इज ग्रेटर दॅन सी दाखवण्यासाठी जो विचारला तो सिम्बॉल पाहिजे की नाही आपल्याला, पाहिजे. मग आहे का त्याच्यामध्ये, नाही. सो आन्सर इज रॉंग. इक्वल टू साठी तर इक्वलच पाहिजे ए पासून सी पर्यंत, हे पण रॉंग आहे, म्हणजे दोन्ही कन्क्लुजन रॉंग. आणि थर्ड पॉसिबिलिटी, सॉरी थर्ड कंडिशन, पॉसिबिलिटीज सेम पाहिजेत. ए पासून सी पर्यंत जाताना किती पॉसिबिलिटीज आहेत की एकतर ए मोठा असू शकतो सी च्या किंवा इक्वल असू शकतो सी पेक्षा, किंवा सी च्या इक्वल असू शकतो. तर त्याच 2 पॉसिबिलिटीज आहेत का, ए इज ग्रेटर वाली एक पॉसिबिलिटी आणि एक इक्वल वाली. हो आहे, तर आन्सर आयदर ऑर. म्हणजेच काय, 2 पॉसिबिलिटी असतील तर 2 पॉसिबिलिटी वाले 3 पॉसिबिलिटी कधी येतील, अपोजिट सिम्बॉल मध्ये, आणि त्यावेळेसच आपल्याला आयदर ऑर असण्याची शक्यता आहे. अदरवाइज अपोजिट सिम्बॉल ऑलवेज रॉंगच आन्सर जाईल. ओके, चलो, तर आपण एक काम करूयात, याच्यावरती अजून 2 क्वेश्चन घेऊया. हे आपण इकडे सिम्बॉल लिहून घेतलेला आहे, त्यामुळे याची काही गरज पडणार नाही आपल्याला. सो P Q R S T. फर्स्ट कन्क्लुजन, एस पासून पी पर्यंत जाऊयात. सेकंड कन्क्लुजन, क्यू पासून टी पर्यंत जाऊयात. थर्ड कन्क्लुजन, आर पासून टी. फोर्थ कन्क्लुजन, टी पासून पी. ओके, आता सिम्बॉल्स याच्यामध्ये टाकूयात आणि क्वेश्चन बनवूयात. क्वेश्चन असं बनवूयात, $, हॅश आणि स्टार. एस पासून पी ला जायचं, हॅश. क्यू पासून टी ला जायचं, @ आर पासून टी ला जायचं, स्टार. टी पासून पी ला जायचं, सॉरी टी पासून नका, एस पासून टी पासून
यस पासून पी ला जाऊयात आपण. ओके, यस इज स्टार. ओके, नाउ दिस इज द क्वेश्चन. बघा, यस पासून पी ला जायचं तर कसं जावं लागेल आपल्याला? लेफ्ट टू राईट जातोय म्हणजे काय, जिथं मी फायनली थांबतोय तेच मला आन्सर पाहिजे. ओके, यस पासून पी, यस पासून पी ला जायचंय. रिव्हर्स मध्ये चालू, सॉरी रिव्हर्स मध्ये चालू, राईट पासून लेफ्टला म्हणजे जिथं फायनल थांबतोय त्याच्या अपोजिटचा. ओके, हॅश डॉलर ऍट द रेट, हॅश पासून डॉलरला जाता येतं का? जाता येतं. ओके, ऍट द रेटला जाता येतं का? जाता येतं. पण एरो काय म्हणतोय, परत वापस यावं लागेल म्हणजे इथे फायनली आलोय. आता रिव्हर्स मध्ये, आता फायनली इथे आलोय, जिथं फायनल येतं त्याच्या अपोजिटला कोण आहे? स्टार. स्टार आहे का इथे? नाहीये, सो आन्सर इज रॉंग. ओके, त्याच्यानंतर क्यू ऍट द रेट टी, क्यू पासून टी ला जायचंय. ओके, लेफ्ट टू राईट, डॉलर हॅश स्टार. ओके, डॉलर पासून हॅश ला जाता येतं का? जाता येतं. पण एरो काय म्हणतोय, परत इथेच. त्याच्यानंतर कोणता आहे? स्टार. स्टारला जाता येईल का अपोजिट सिम्बॉल? नाही, सो आन्सर इज रॉंग. आर पासून टी ला जायचंय, आर पासून टी ला, लेफ्ट टू राईट म्हणजे जिथं फायनली थांबतोय तेच आन्सर असायला पाहिजे. आर पासून टी, हॅश स्टार, हॅश आणि स्टार, सॉरी हॅश आणि स्टार. इथे फायनली थांबलोय मी, तर आर पासून टी पर्यंत जात असताना लेफ्ट टू राईट हा सिम्बॉल आहे का त्याच्यामध्ये? हो आहे, सो आन्सर इज राईट. आणि त्याच्यानंतर फायनली यस पासून पी ला जायचे, यस पासून पी ला जायचे. हॅश डॉलर ऍट द रेट, हॅश, हॅश पासून डॉलरला जाता येतं, त्याच्यानंतर ऍट द रेटला पण जाता येतं. मग फायनली मी इथं आलोय. पण मला एक माहिती आहे की मी यस पासून पी कुठेच गेलेलो आहे, फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणून मला काय करावं लागेल, त्याच्या अपोजिटचा सिम्बॉल बघायचा. स्टार आहे का त्याच्यात? आहे, सो आन्सर इज राईट. एवढं सिंपल आहे. फक्त याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची जास्त स्पीड वाढेल. ओके, सो इनइक्वालिटी, कोडिंग इनइक्वालिटी इथं थांबूयात. याच्यामध्ये आयदर ऑरचे कंडिशन येतात. थोडासा डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा थोडासा किचकट कन्सेप्ट आहे तो वेगळा व्हिडिओ करून मी तुम्हाला पोस्ट करेल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे नंतर, तर ती चेक करून घ्या. इनइक्वालिटी, कोडेड इनइक्वालिटीचे जे आयदर ऑरचे कन्सेप्ट आहेत मी एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकेल. ओके, तर आता कोडेड इनइक्वालिटीचा हा कन्सेप्ट झाला. आता तुम्हाला मी काही क्वेश्चन्स घेतो बेसिक्स वाले, जेणेकरून की मागच्या लेक्चर मध्ये जे काही कन्सेप्ट झालेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला फोकस करता येईल. ओके, क्वेश्चन रॅन्डम क्वेश्चन घ्यायचे, पटपट आन्सर्स करा. सर्वांना टेबल तर पाठच असेल, ग्रेटर असेल तर ग्रेटर कंपल्सरी पाहिजे. ग्रेटर दॅन इक्वल टू चालेल आणि इक्वल टू चालेल. परत एकदा लक्षात घ्या, टेबल तोंडी सांगतोय. जो कन्क्लुजन मध्ये जो आपल्याला विचारलेला आहे, जे सिम्बॉल विचारलेला आहे तोच सिम्बॉल मला कुठं पाहिजे? स्टेटमेंट मध्ये पाहिजे, मिनिमम एक वेळा तरी. ओके, सगळ्यात पहिला रूल, जर का सिंगल सिम्बॉल असेल, नीट लक्ष द्या, ग्रेटर, लेस दॅन, इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, हे दोघं सिंगल सिम्बॉल म्हणूयात किंवा श्युरिटीचे सिम्बॉल म्हणूयात आपण. हा तर न्यूट्रल आहे, याचा असण्याचा नसण्याचा कधी कुठे फरक पडत नाही. पण इक्वल टू साठी इक्वलच पाहिजे. हे डबल सिम्बॉल, हा सिंगल सिम्बॉल, आणि हा न्यूट्रल सिम्बॉल. डबल सिम्बॉलला सिंगल सिम्बॉल नाही चालत. परत एकदा लक्षात घ्या, डबल सिम्बॉलला सिंगल सिम्बॉल नाही चालणार. सिंगल सिम्बॉलला डबल सिम्बॉल चालतो, पण सिंगल सिम्बॉल एकतरी पाहिजे स्टेटमेंट मध्ये. ओके, नाउ क्वेश्चन्स. एम पासून पी पर्यंत जायचं आपल्याला. एम पासून पी पर्यंत जात असताना आपल्याला महत्वाचं काय, एम इज लेस दॅन, आणि ही ट्रिक सगळ्यांना खूप मदत करेल बघा. एम पासून पी पर्यंत जायचंय, मला काय पाहिजे? एम इज लेस दॅन. एम पासून पी पर्यंत जात असताना मी पहिल्यांदा जर काय ग्रेटर किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू रीड करतोय बघा, एम इज ग्रेटर ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू, पुढे जाऊन पी पर्यंत एकदा जरी लेस आला तर काय झालं बघा बरं, अपोजिट सिम्बॉल झाला की नाही. म्हणजेच काय, एम पासून पी पर्यंत जात असताना मला लेस पाहिजे, तर जर का मी पहिल्यांदाच ग्रेटर रीड करतोय तर आन्सर डेफिनेटली रॉंगच असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट, एन पासून क्यू ला जायचंय, एन पासून क्यू ला जायचंय. एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू समथिंग. बघा, एन इज इक्वल टू चालेल, इज ग्रेटर दॅन मला पाहिजे काय, लेस दॅन ऑर इक्वल टू. आणि मी इथं रीड काय करतोय, ग्रेटर. म्हणजे काय, ग्रेटर आलाय
पाहिजे लेस दॅन म्हणजे पहिल्यांदा ग्रेटर आला आणि पुढे जाऊन जरी लेस झाला तरी अपोजिट सिम्बॉल बनतोय, सो आन्सर रॉंग. म्हणजेच काय, लेस ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू या दोन्हीपैकी कोणताही सिम्बॉल विचारू द्यात आणि स्टेटमेंट मध्ये एन पासून समोर रीड करत चाललाय आणि ग्रेटर वाचलात, इट मीन्स आन्सर तिथेच चुकायला पाहिजे. ओके, नेक्स्ट ओ पासून एम ला जायचंय. ओ पासून एम ला जात असताना मला पाहिजे काय, लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यासाठी लेस दॅन ऑर इक्वल टू कंपल्सरी आहे, इक्वल टू चालेल, डबल सिम्बॉलला सिंगल सिम्बॉल नाही चालणार. ओके, तर ओ पासून एम ला यायचंय. ओ पासून एम ला जात असताना इक्वल टू चालेल का, चालेल. आणि मला रीड काय करायचं, ओ इज लेस दॅन ऑर इक्वल टू. ओ इज इक्वल टू एन चालेल आणि एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू. ऑब्विसली मला ते पाहिजे होतं, कन्फर्मेशन पण भेटलं मला, सो आन्सर इज राईट, कारण अजून याच्या व्यतिरिक्त कोणता सिम्बॉल नाहीये. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय की हे जे क्वेश्चन आहेत आपल्याला रेग्युलरली सॉल्व्ह करायचे. आता एक क्वेश्चन आपण कॉमाचा घेऊयात. ओके, कॉमाचा क्वेश्चन बघा. ओके, ए बी सी कॉमा बी डी ई कॉमा डी एफ जी. ओके, नाउ हे जर का क्वेश्चन असेल, ना जर असा काही क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे तीन वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहेत, नीट लक्ष द्या. पहिलं कन्क्लुजन ए पासून डी पर्यंत जाऊयात. सेकंड कन्क्लुजन सी पासून ई पर्यंत जाऊयात. थर्ड कन्क्लुजन जी पासून डी पर्यंत जाऊ. ओके, मागे सांगितल्याप्रमाणे बी केअरफुल. नाउ इज ग्रेटर दॅन डी, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन, वॉट एव्हर जे काय असेल, राईट रॉंग वॉट एव्हर. ए पासून डी ला जायचं, तर ए पासून डी ला जायचं असेल तर ही एक वेगळी स्टेटमेंट, ही एक वेगळी स्टेटमेंट, ही एक. तर जात असताना आपल्याला कॉमन कॉमन फाइंड आउट करून जायचं ना. जसं की सपोज मला इथून दिल्लीला जायचं आहे, इथून दिल्लीला जात असताना मी कन्याकुमारीला जाऊन परत दिल्लीला जाईल का, नाही. म्हणजे मध्ये जे कॉमन मध्ये आहेत, मध्ये दोघांमध्ये इंटरकनेक्टेड आहे. सपोज जर का आपण दिल्ली आणि नांदेड मध्ये जर का काही कॉमन म्हणलं तर सपोज भोपाळ वगैरे कन्सिडर करूया. भोपाळ, तिथून भोपाळ यावं लागेल, भोपाळहून इथं यावं लागेल, लाईक. तर बघा आता ए पासून डी ला जायचं असेल तर ए पासून आपल्याला पहिले बी ला जावं लागेल. बी अजून कुठे दिसतोय का, ओके इथे दिसत आहे, मग बी पासून डी ला जावं लागेल. दॅट्स इट. मला ग्रेटर साठी कंपल्सरी ग्रेटर पाहिजे, त्यासोबत हा चालेल किंवा हा पण चालेल. तर ए इज ग्रेटर दॅन बी, कन्फर्मेशन भेटलं. बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डी, चालतो का, चालतो, सो आन्सर इज राईट. सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इज, मला कंपल्सरी हा पाहिजे, हा असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. ओके, मग बघा काय, सी पासून ई ला जायचं, सी इथं आहे, सी पासून ई ला जायचं म्हटल्यानंतर सी पासून बी ला जावं लागेल आणि बी पासून डी आणि ई. मला काय पाहिजे, डबल सिम्बॉल. काय, सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, ओके सी इज ग्रेटर दॅन इक्वल टू आहे आणि कन्फर्मेशन पण भेटलं. बी, बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, चालतो, ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिजे, डबल भेटलं आणि इक्वल टू पण चालतो, सो आन्सर इज राईट. त्यानंतर जी पासून बी ला जायचं. ओके, जी पासून बी ला जायचं असेल तर काय करावं लागेल, जी पासून बघा, जी पासून बी ला, जी इथं आहे, बी इथं आहे, दोघांमध्ये कोण, डी कॉमन आहे. जी पासून एफ, एफ पासून डी, डी पासून बी, दॅट्स इट, सिंपल. जी पासून बी मला काय रीड करायचंय, लेस कंपल्सरी पाहिजे, लेस दॅन इक्वल टू चालेल किंवा इक्वल टू. काय लेस पाहिजे, जी इज लेस दॅन बी. ओके, असं रीड करायचंय. लेस दॅन ऑर इक्वल टू रीड केलं तरी चालेल, इक्वल टू रीड केलं तरी चालेल, पण ग्रेटर नाही चालणार. मग बघा, जी पासून बी पर्यंतचं नाम मी पहिल्यांदा काय रीड करतोय, जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू, नाही चालणार.
जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू, मला पाहिजे काय जी इज लेस दॅन, म्हणजेच काय जी इज ग्रेटर दॅन चालेल का, मग नाही चालणार, सो आन्सर इज रॉंग. आलं लक्षात सगळ्यांना? जर नसेल कळालं प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. परत याचे अजून एक व्हिडिओ मी कंपल्सरी टाकणार आहे इनक्वालिटीजचा. ओके, सो जे पण तुमचे अजून काही डाऊट क्लिअर नाही झालेत किंवा तुम्हाला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये अजून ह्या काही गोष्टी असाव्यात किंवा काही गोष्टीचं अजून मेन्शन करावं, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा हा व्हिडिओ. युनिक बँकिंग अकॅडमी जे आपलं चॅनल आहे त्याला पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करा, जेणेकरून की आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत परत देण्याचं आम्ही तुमच्यापर्यंत यावं यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटावं. ओके, चलो थँक्यू सो मच. परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.